आज रोजी संगोळगी येथे अपघात झालेला आहे. अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे. तरी कोणास ओळख पडल्यास ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क साधावा असे दक्षिण पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस भरगुडे यांनी सांगितले आहे. काल हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांना प्रवीण सरबदे यांनी फोन केला की सोलापुरात कुंभारवेस पेट्रोल पंपा शेजारी अपार्टमेंटचे बांधकाम चालू आहे. तेथील जिहादी वृत्तीच्या वॉचमनने आपला तिरंगा झेंडा खुर्चीवर अंथरून त्यावर तो निवांत बसला आहे. यावेळी आम्ही तिथे गेलो असता पोलिसांना फोन लावला, पण समोरचा व्यक्ती म्हातारा आहे आणि आपला हिंदू धर्मात संस्कार आहेत की लहान मुलांवर आणि म्हाताऱ्या माणसांवर कधी हात उचलू नये, त्यामुळे सर्व गप्प बसले. नाहीतर तिथे कधी तरुण जिहादी असला असता तर त्याला बडवून काढला असता आणि पोलिसांच्या हवाली केले असते. पण त्यावेळी तिथे गेलो, त्यांना विचारले असता तो उठला आणि बघतो तर खाली काँग्रेसचा झेंडा होता. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना फोन लावला, त्यांना व्हॉट्सअपवर फोटो आणि व्हिडिओ पाठवून दिला, पण त्यांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही आणि परत फोन सुद्धा केला नाही. व्हॉट्सअपवर पाठवलेले पण ते पाहावे असे त्यांना वाटले नाही. खूप वेळाने व्हॉट्सअप चेक केला. पोलिसांना सुद्धा या गोष्टीचा राग आला होता. तिथे लोकांची गर्दी जमू लागली. त्याचा झेंडा घेऊन पोलिसांनी त्याला जोडभावी पोलीस स्टेशनला नेले. त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली. त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी सुधीर बहिरवाडे, प्रवीण सरबदे, योगेश सलगर, प्रशांत पवार, संकेत अटकळे तसेच इतर अनेक देशाभिमानी लोक यांचे सहकार्य लाभले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील ग्रामदैवत पीर बाबासाहेब कादरी यात्रेस प्रारंभ झाला असून आज पहाटे 5 वाजता गंध वाहण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी सरपंच गयासुद्दीन पाटील, सरपंच मल्लिकार्जुन करके, माजी उपसरपंच मिश्किन ताज पाटील, माजी उपसरपंच अशफाक जागीरदार, भाजपचे ज्येष्ठ नेते रायफा बने, प्रगतिशील शेतकरी प्रकाश सोनगे, ज्येष्ठ उद्योजक महेंद्र उंबरजे, हजरत काझी सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष एजाज काझी, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अख्तर ताज पाटील, पोलीस पाटील नागनाथ उंबरजे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असलम पाटील, पुंडलिक गायकवाड, राजकुमार उंबरजे, तिप्पण्णा येळुरे, सिद्धाराम सोनार, यात्रा कमिटी अध्यक्ष महमूद जागीरदार, उपाध्यक्ष शिवमूर्ती करके, खजिनदार शरणप्पा बिराजदार, धुंडप्पा नावी, इस्माईल शेख, हरुण पाटील, काशीनाथ गडदे, निंगप्पा बने, रमेश कुंभार, सलीम पाटील, जैनुद्दीन मकानदार, महादेव नरसगोंटे, माजी उपसरपंच मल्लिकार्जुन नावी, आझाद काझी, श्रीकृष्ण पोद्दार, सिद्धाराम अच्चिगार, यल्लालिंग तुपे, चौरंग कांबळे, शहाजहान शेख, सुनील वाघमारे, महादेव कोळी, सुभाष भदगुणके, ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल पटेल, इखलास पटेल, संतोष बने, मैनुद्दीन शेख, इरशाद काझी, खलीद जागीरदार, शेख मीर शेख, बंदे नवाज नदाफ, अल्ताफ काझी, वैभव नावी, माजी सैनिक बाबूलाल शेख, गंगाधर उंबरजे, बडे पटेल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बदिउद्दीन कादरी यांचा गंध कार्यक्रम मोठ्या उत्साहाने झाला. या कार्यक्रमात समस्त गावकरी सामील झाले होते आणि सालाबादप्रमाणे आज जो हा कार्यक्रम झाला यामध्ये समस्त गावकरी सहभागी झाले. गंध कार्यक्रमाच्या अगोदर आडकी कार्यक्रम झाला आणि त्यानंतर इथं मध उडवण्यात आलं आणि आज दिवसभर नैवेद्य कार्यक्रम होणार आहे. जवळजवळ 500 ते 600 बकरे कापले जातात. अनेक प्रकारचे इथं किस्ती भरली जाते. त्यानंतर उद्या जे आहे कुस्ती आणि नाटक कार्यक्रम आहे. अशा प्रकारे समस्त गावातील जे बी महिला आहेत, मुली आहेत, माहेरी जत्रेला एके दिवशी येतात आणि हा कार्यक्रम अगदी आनंदाने उत्साहाने सर्व धर्म समभावाचं एक मोठं एक उदाहरण आहे. आणि अशा प्रकारे या गावातील अशाच प्रकारे एकोपा कायम राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि बदिउद्दीन बाबासाहेब कादरी यांच्या चरणी प्रार्थना असून समस्त गावकऱ्यांना माझ्यातर्फे आणि आमच्या ट्रस्टच्या तर्फे हजरत बदिउद्दीन कादरी संस्थेच्या तर्फे हार्दिक 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 शुभेच्छा. दरवर्षाप्रमाणे बाबासाहेब कादरी यात्रानिमित्त औज गावातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव आणि शांतीपूर्वक मनमिळवक असे आमची गावची जत्रा दरवर्षीप्रमाणे होते. आणि औज गावातील सर्वात महत्त्वाची गोष्ट एक मताने, एक दिलाने, एक मनाने आमच्या गावचा उरूस हा पार पाडत असतो.
आज गंध आणि दारूगोळ्याचं झालं, उद्या निवेदन, परवा दिवशी कुस्ती. त्याप्रमाणे सलग 3 दिवस गावची जत्रा शांततेने आणि सर्वानुमते मन मिसळून मन मोकळापणाने आमची जत्रा होत आहे आणि असंच होत राहो परमेश्वरची प्रार्थना करून आज पीर बाबासाहेब कादरीचं ऊस पारण होत आहे आणि पहाटे 5 वाजता देवाचं गंध वाण्यात आले आणि नंतर दारूगोळ्याचे कार्यक्रम सुरुवात करायचे. आज शुक्रवार म्हणजे 17 तारखेला सर्व गावामध्ये भोपळ्याचे कार्यक्रम असते आणि देवाला दिवसभर निवेद दाखवत असतात आणि सगळ्यांनी सर्व धर्म संभव म्हणून हा पीर बाबासाहेब कादरीचा ऊस आपण गावामध्ये सालामालाप्रमाणे करत असतो. आणि उद्या शनिवार 18 तारखेला आणि जत्राचा शेवटच्या दिवशी 4 वाजता जंगी कुस्ती होणार आहेत आणि नंतर सामाजिक कंदा नाटक होणार आहे आणि सगळ्यांनी एकजुटीने सर्व लोकांनी व्यवस्थितपणे आपण उमेदने महिलांच्या उत्पादनासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना मार्केट उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले. ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद सोलापूर व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस व रुक्मिणी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, उत्तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, माविमचे सोमनाथ लामगुंडे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, महिला या चूल व मूल या संकल्पनेतून बाहेर काढण्यासाठी उमेद अभियान यांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी सोलापूरच्या उमेदच्या कामाचे कौतुक केले. यावेळी बोलताना आमदार सुभाष बापू देशमुख म्हणाले, सोलापूरमध्ये उमेदच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी सोलापूरबरोबरच पुणे, मुंबई येथेही प्रदर्शन भरवण्यात यावे यासाठी सर्व मदत करण्याची तयारी असल्याचे सांगितले. प्रदर्शनात विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण वस्तूंचे 75 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. सदर प्रदर्शनामध्ये पंचगव्य उत्पादने, लाकडी तेलघाण्यावरील तेल, लाकडी खेळणी, मसाले, मिलेट कुकीज, तृणधान्य चिवडा आदींचा समावेश आहे. सदर कार्यक्रमावेळेस उमेद अभियानामधील काही यशस्वी महिलांच्या यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेद पाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे यांनी केले. सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, दयानंद सरवळे, मीनाक्षी मडवळी, अनिता माने, अमोल गलांडे, शीतल म्हणता, सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक आणि प्रभाग समन्वयक परिश्रम घेत आहेत. मी मयुरी पाटील लक्ष्मी देवडीवरून आलेली आहे आणि मी घरी बनवलेले बाजरीचे भाकरी आणि मक्याचे भाकरी आणि ज्वारीचे भाकरी, कडक भाकरी आणलेली आहे आणि हे खाकरा बनवलेल्या आहेत घरगुती आणि सोलापूरची शेंगा चटणी बनवलेली आहे. काय रेट लावलेला आपण? शेंगा चटणी 50 रुपयाला पॉकेट, म्हणजे 1 किलोचं पॉकेट आहे, 50 रुपयाला आहे. आणि हे ज्वारीचे, बाजरीचे, मकाचे तिन्ही पण पाकिट 40 रुपयाला एक आणि यामध्ये 5 भाकरी असतात. नाही, बाजरीची भाकरी आहे, हे मकाची भाकरी आहे. मकाची आहे का? मकाची भाकरी 40 रुपयाला पॉकेट, 8 रुपयाला एक भाकरी. हे घरी बनवतो का? हे मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय काय घालावं लागतं या मसाल्यामध्ये? ही शेंगदाण्याची चटणी आहे, त्यात फक्त शेंगदाणा लाल चटणीच. लाल चटणी. हां, घरगुती बनवतो का आपण? हो, घरगुती मी स्वतः बनवते. ह्याच्यात काय फायदा काय मिळतो तुम्हाला? फायदा म्हणजे उन्हात राहण्यात कामाला जाण्यापेक्षा हे बरं आहे. आपण 50% गुंतवले तर आपल्याला 25% तर भेटेल. कोणामार्फत मिळतं हे? मी स्वतः बनवते. स्वतः तुम्ही घरी बनवता? ह्याचा काय फायदा आहे? आता तुम्ही विक्री स्टॉल लावले ना, तर विकल्यानंतर ह्याचा काय फायदा आहे? विकल्यानंतर मला नफाच होणार आहे ना. विकल्यानंतर मला नफाच होणार आहे, अनुभव भेटणार आहे, मी करू शकते. हां, किती दिवस चालणार? त्याशिवाय हे समजत नाही जगात काय चाललं. किती दिवस आहे स्टॉल? 5 दिवस आहे. जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर यांच्यामार्फत आयोजित मिनी सर्वस्व रुक्मिणी महोत्सव दिनांक 16 ते 20 जानेवारी या 5 दिवसाच्या दरम्यान सोलापूर शहरात पार पडतो. या महोत्सवासाठी सोलापूर जिल्ह्यातून व इतर पुणे विभागातील काही जिल्ह्यातून एकूण 75 स्टॉल आपण उभा केलेले आहेत.
या 75 स्टॉलच्या माध्यमातून महिला बचत गटांनी जे काही प्रोडक्ट निर्माण केले त्या प्रोडक्टला मार्केटिंगचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं त्या उद्देशानं सदर हा रुक्मिणी महोत्सव आपण आयोजित केलेला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय कुलदीप जंगम सर, प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे सर यांच्या मार्गदर्शनातून आणि तालुक्याची माझी सर्व टीम यांच्या या सहकार्यातून सदर हा रुक्मिणी महोत्सव यशस्वी पार पाडेल अशी मला खात्री आहे. सर किती दिवस स्टॉल चालू आहे? सलग 5 दिवस आहे. 16 ते 20 जानेवारीच्या दरम्यान 5 दिवस हा महोत्सव आपण आयोजित केला आहे. सर किती स्टॉल आहेत एकदम? एकूण 75 स्टॉल आपण या शोभा ज्ञानदेव माने चांदज म्हणून आहे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मॅडम, आपण ह्या मसाला तयार करण्यासाठी काय काय वस्तू वापर केला जातो? मिरची, गरम मसाला, दालचिनी, जे मसाल्याचे पदार्थ असतात ते पदार्थ, मिरची, तेल. आता हे तुम्ही विक्री स्टॉलवर ठेवलेलं आहे का? हा आहे का? कसं विकायला लागणार? 500 रुपये किलो. ते घरी बनवतो का? हो, स्वतः मी बनवते. आपण जी चटणी बनवतो त्या चटणीमध्ये काय काय पावडर मिक्स केलं जातं? काहीच नाही, फक्त चटणी, नमक एवढंच असतं. मिरची, नमक. शासकीय सेवेत सन 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. त्या बदल्यात केंद्र शासनाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलात आणली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेची अपेक्षित पद्धतीने अंमलबजावणी सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबाबत करण्यात आलेली नव्हती. परंतु आता मात्र या योजनेचा लाभ सोलापूर महानगरपालिकेकडील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी विशेष मोहिमेद्वारे प्रयत्न करून NPS योजनेची अंमलबजावणी विहित पद्धतीने करून सुमारे 1289 कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ देण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिकेतील वर्ग 2 ते 4 मधील सुमारे 1289 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअखेर महापालिकेत 100% लागू करण्यात आली. या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांचा हिस्सा म्हणून 10% अंशदान कपात केली जाते. महापालिकेकडून मनपाचा 14% हिस्सा टाकला जात आहे. पण मागील 18 वर्षांपासून NPS योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांची रक्कम कपात किती झाली याचा हिशोब नव्हता. तो हिशोब करून महापालिकेचा हिस्सा त्याची तजवीज करून तसेच या दोन्ही रकमेवरील व्याजाची तजवीज करून ती रक्कम सन 2008-9 पासून आस्थागायतची रक्कम योजनेतील कर्मचाऱ्यांची मागील सर्व थकीत हप्ते महानगरपालिकेकडून सर्व कर्मचाऱ्यांचे PRAN क्रमांक काढून कर्मचाऱ्यांना NPS खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचा वेतनातील कपात हिस्सा आणि महानगरपालिका हिस्सा आणि दोन्ही रकमेवरील व्याज असे मिळून सुमारे 50 कोटी इतके रक्कम NPS योजनेत जमा करण्यात आली आहे. तसेच यापुढील वेतनातून कर्मचारी हिस्सा आणि महानगरपालिका हिस्सा नियमितपणे कपात करून दरमहा सुमारे 84 लाख इतकी रक्कम NPS योजनेत जमा करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन स्वरूपात चांगली रक्कम मिळणार आहे. तसेच त्यांना त्यांच्या NPS योजनेतील रकमेवर चांगले व्याजदर प्राप्त होणार आहेत. तसेच सदर कर्मचाऱ्यांच्या नावे नवीन PRAN कार्ड उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामध्ये NPS योजनेची संपूर्ण माहिती त्यांना मिळणार आहे. सदरची कर्मचाऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची योजना विहित पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागाकडील कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. तसेच सर्व NPS लागू झाल्यापासून आस्थागायत कर्मचाऱ्यांची रक्कम NPS योजनेमध्ये जमा करणारी सोलापूर महानगरपालिका ही पहिली महापालिका ठरलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिनानिमित्त जुना पुणा नाका येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास व काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, संभाजी भोसले, राजेंद्र माने, श्याम कदम, शिरीष जगताळे, प्रशांत भोसले, प्रकाश गणावरम, परशुराम पवार, प्रकाश ननावरे, अशोक खडके, सिद्धू तिमिगार आदी मान्यवर उपस्थित होते. आसरा चौक येथे वाहतूक नियंत्रण शाखेने तमाम रिक्षाधारकांना वाहतुकीचे नियम सांगितले. रिक्षा चालवत असताना मावा, गुटखा, सिगारेट यांचे सेवन न करता रिक्षा चालवावी. वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा ठिकाणी आपली वाहने लावावीत, असे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ हंडाळ यांनी प्रबोधन करत असताना आमच्या प्रतिनिधीने टिपलेला हा क्षण. आपलं प्रॉपर प्लेस पाहिजे. असं पुढे असा प्लेस पाहिजे.
पहिले आपले रिक्षाचे कागदपत्र जवळ ठेवा, तुमचं लायसन जवळ ठेवा. विदाऊट लायसन गाडी चालवली, विदाऊट लायसन गाडी चालवायची नाही. कागदपत्र आपले सगळे ठेवायचे, प्रॉपर ड्रेस ठेवायचे. असा ड्रेस असेल, सगळं तुम्ही व्यवस्थित असेल तर तुमच्या पुढे कारवाई करा. पॅसेंजरला लुबडायचा प्रयत्न करायचा नाही. जिथे जे आमचं भाडं असेल त्याप्रमाणे भाडं द्यायचं. लोकांशी एकदम सौजन्याने वागायचं. किंवा तुम्ही आम्हाला असा ड्रेस वाटतील ना की आम्ही कुठल्या प्रकारे कारवाई चला बाबा येऊ. आम्ही त्याच्या गावाला जो ड्रेस त्रास होईल असं वागायचं. तुम्ही असं ड्रेस जर पाहिला तर आम्ही पण तुमच्यावर कधीच कारवाई करणार. चला बाबा येऊ तर लाईन आता एका लाईनला थांबायचं. बरोबर आहे ना? 18ला एकदा सुट्टी पाहिजे ड्रेसला. दोन ड्रेस आहे ना तुम्ही आठवड्यामध्ये गव्हर्नमेंट सर्वला पण सुट्टी असते. 18 एकदा ड्रेसला पण सुट्टी पाहिजे. ड्रेस तर सुट्टी कशी आम्ही एका दिवशी जर विदाऊट ड्रेस आलो इथं समजा मी समजा विदाऊट ड्रेससाठी समजा आलो तर तुम्ही मला हे करणार आहे का? सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या सरचिटणीस प्राध्यापिका संघमित्रा चौधरी यांच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने न्यू बुधवारपेठ डॉक्टर आंबेडकर नगर जुना बस डेपोसमोर सम्राट चौक जयंती उत्सव मंडळ येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते महिलांसाठी हळदी कुंकू आणि वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती. खासदार प्रणिती शिंदे, संयोजक ॲडव्होकेट संघमित्रा चौधरी यांनी उपस्थित महिला भगिनींना हळदी कुंकू लावून तिळगुळ आणि वाण वाटप करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित महिलांशी महिला सबलीकरण, वाढती महागाई आणि विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी सोलापूर शहर महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिलाताई तुपलावंडे यांच्यासह मुमताज तांबोळी, वर्षा आतनुरे, छाया हिरवटे, सुंदरबाई गायकवाड, भागूबाई आठवले, सुनीता कांबळे, सुजाता सुरवसे, वेदश्री सावंत, वसुंधरा बनसोडे, साधना वजाळे, अस्मिता कांबळे आदी महिला पदाधिकारी तसेच सम्राट अशोक चौक जयंती उत्सव मंडळातील महिला माता भगिनी लक्षणीय संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश लामकानी यांनी केले तर आभार कार्यक्रमाच्या संयोजिका संघमित्रा चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्राट अशोक चौक जयंती उत्सव मंडळातील पदाधिकारी आणि सभासदांनी मोलाचे सहकार्य केले. अक्कलकोट येथील पत्रकार राजेश जगताप यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शिवसेना शहर महिला आघाडी व अक्कलकोट तालुका कामगार सेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच माहिती अधिकार शहराध्यक्ष समर्थ बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेना शहर महिला आघाडी शहराध्यक्षा वैशाली हावनूर, कामगार सेना तालुका प्रमुख स्वामीनाथ हेगडे, कामगार सेना शहर उपाध्यक्ष आकाश बबलात, शहर महिला आघाडी उपप्रमुख वर्षा म्हेत्रे, सुरेश पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत मोटार परिवहन विभाग आरटीओ प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाअंतर्गत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, अमरसिंह गवारे, मोटर वाहन निरीक्षक संदीप शिंदे, राहुल खंदारे, विवेक भोसले, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अजित कदम, डोईफोडे आदींची उपस्थिती होती. प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन निरपगार यांनी सुद्धा रक्तदान शिबिरात रक्तदान केले. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणकर यांनी देखील रक्तदान केले. यावेळी मोटर वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, रिक्षा चालक मालक, ट्रक चालक मालक व कामकाजानिमित्त कार्यालयात आलेल्या नागरिकांनी रक्तदानास उत्कृष्ट प्रतिसाद दिला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी नागरिकांना रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे आज आपण रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 या कार्यकाळात आपण पूर्ण महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान राबवत आहोत. या अभियानाच्या अंतर्गत आपण विविध शाळा, कॉलेज यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिरे, तसेच टू व्हीलर, 4 व्हीलर यांच्या बाईक विथ हेल्मेट बाईक रॅली, कार रॅली आपण आयोजित करणार आहोत. तसेच ट्रॅक्टर,
टेलर यांना रिफ्लेक्टर लावण्याचे कार्यक्रम साखर कारखान्यावर रस्त्यावर आपण नियमित आयोजित करत आहोत. तसेच पथनाट्य, चौकसभा याचे सुद्धा दैनंदिन कार्यक्रम आयोजित करत आहोत. नेत्र तपासणी, ड्रायव्हरांची आरोग्य तपासणी हे सुद्धा कार्यक्रम आपण नियोजित केलेले आहेत. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज रक्तदान शिबिर या कार्यालयात आपण आयोजित केलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की रक्तदान एक महत्त्वाच्या दानापैकी एक दान आहे आणि त्यासाठी कार्यालयाच्या वतीने उत्स्फूर्तपणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी रक्तदान करत आहेत. तर मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की आपण या उपक्रमात सहभागी होऊन या उपक्रम यशस्वी करावा. खासदार सुप्रिया सुळे यांनी कैलासवासी महेश कोठे यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारातील सदस्यांना भेटून सांत्वन केले. यावेळी आमदार राजू खरे, बळीराम साठे आदी उपस्थित होते.